नमस्कार मंडळी, मी देवीदास दराडे म्हणजे आपला बँकेचा तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे. आज आपण बघणार आहोत की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म नेमका कसा भरायचा. व्हिडिओ आपण थोडा मुद्दाम लेट आणला कारण या ॲप्लिकेशनमध्ये बरेच एरर्स होते, बऱ्याच गोष्टी लोकांना कळत नव्हत्या की कसं याच्यामध्ये प्रोसीड केलं पाहिजे. तर आता थोडंसं हे ॲप्लिकेशन स्टेबल झालेलं आहे. नारी शक्ती दूत जे ॲप आहे ज्याच्या थ्रू आपल्याला फॉर्म्स भरायचे आहेत, हे थोडं स्टेबल झालेलं आहे आणि आता याच्या थ्रू आपण फॉर्म भरू शकतो. त्यामुळे आपण हा व्हिडिओ थोडासा लेट तुमच्यासमोर घेऊन आलेलो आहे. तर ॲप्लिकेशन फॉर्म भरण्याच्या अगोदर आपल्याला काही ज्या गोष्टी आहेत त्याचं पालन करायचं आहे. त्यातलं महत्त्वाचं असं आहे की जे डॉक्युमेंट्स आपल्याला अपलोड करायचे आहेत, हे डॉक्युमेंट्स आपल्या मोबाईलमध्ये आपण स्कॅन करून किंवा फोटो व्यवस्थित त्याचा काढून हे अगोदरच स्टोअर करून ठेवायचे आहेत. म्हणजे जेव्हा आपण ॲप्लिकेशन फॉर्म भरायला सुरू करणार आहोत, तेव्हा त्याच्यातून डायरेक्टली आपण ते आपल्या कॅमेरा रोलमध्ये जसे फोटो आपले होतात, त्याच्यातून आपण तो सिलेक्ट करून हा अपलोड करू शकतो. आता याच्यामध्ये डॉक्युमेंट्स आपण जे बघितले होते की रेशन कार्ड तुम्हाला अपलोड करायचं आहे. ज्याचं रेशन कार्ड आहे पिवळं किंवा केशरी आहे, त्याला उत्पन्न दाखल्याची गरज नाहीये. तर हे रेशन कार्ड अपलोड करताना त्याचा पहिला पेजचा फोटो आणि शेवटचं पेज म्हणजे पहिल्या पेजवरती त्या कुटुंब प्रमुखाचं नाव, पत्ता आणि रेशन कार्डचा नंबर असतो आणि पाठीमागचं जे पेज असतं त्याच्यामध्ये कुटुंबातल्या सर्व सदस्यांची माहिती दिलेली असते. तर या दोन्ही पेजची फोटो किंवा स्कॅन डॉक्युमेंट तुमच्याकडे रेडी असायला हवं. दुसरं अर्ज करणाऱ्या महिलेचं जे आधार कार्ड आहे ते दोन्ही बाजूंनी आपण स्कॅन करून घ्यायचं आहे. म्हणजे पहिल्या पहिल्या बाजूला आपलं नाव, आपले डिटेल्स असतात, जन्मतारीख वगैरे आणि मागच्या बाजूला आपला ॲड्रेस असतो, म्हणजे पत्ता असतो. ह्या दोन्ही गोष्टी आपण स्कॅन करून एकाच डॉक्युमेंटमध्ये ठेवायच्या आहेत. त्याच्यानंतर तुमचं बँकेचं जे पासबुक आहे, ज्याच्यावरती तुमचा फोटो, तुमचा अकाउंटचे डिटेल्स असतात, ते तुम्ही स्कॅन करून घ्यायचं आहे. हे करताना एक लक्षात ठेवायचं की याच्यामध्ये जॉइंट अकाउंट हे चालत नाही. तुमचं इंडिव्हिज्युअल वैयक्तिक अकाउंट हे असावं. जर वैयक्तिक अकाउंट तुमच्याकडे नसेल तर ते तुम्ही ओपन करून घ्या. तुमचं आधार कार्ड त्याला लिंक करून घ्या म्हणजे हे जे पेमेंट तुम्हाला मिळणार आहे ते त्याच्यामध्ये डायरेक्टली जमा होतील. दुसरं तुमचे डोमिसाईलचे सर्टिफिकेट आहे, हे सुद्धा तुम्ही स्कॅन करून तुम्हाला जर ते असेल, जन्माचा दाखला तुमच्याकडे नसेल, तुम्हाला डोमिसाईल सर्टिफिकेट हे काढायचं आहे. या दोन्हीपैकी जे तुमच्याकडे अवेलेबल आहे ते तुम्ही स्कॅन करून ठेवा. त्याच्यानंतर तुमची जी महिला दुसऱ्या राज्यातली जन्माला आलेली आहे, तिला हे ऑप्शन याच्यामध्ये सिलेक्ट करायला आहे की ती सिलेक्ट करू शकते की मी दुसऱ्या राज्याची रहिवासी आहे, जिथं माझा जन्म झालेला आहे आणि त्याला रिलेटेड जे डॉक्युमेंट्स आपण डिस्कस केले होते, डॉक्युमेंट्स त्यांनी अपलोड करून ठेवायचे आहेत. सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला याच्यामध्ये एक हमीपत्र अपलोड करायचं आहे. त्याच्यामध्ये काही टिक बॉक्स आहेत, की ज्या आपण टर्म्स अँड कंडिशन या योजनेच्या पाहिल्या होत्या, त्या सगळ्या टर्म्स अँड कंडिशन्स या हमीपत्रामध्ये दिलेल्या आहेत. तर हे हमीपत्र तुम्ही तुमच्या ॲप्लिकेशन तुम्ही मोबाईलमध्ये लॉग इन केलं, की तिकडून तुम्हाला ते डाउनलोड करायचं आहे. डाउनलोड केल्यानंतर त्याची एक प्रिंट काढायची आहे आणि प्रिंट करून ते फिजिकली आपल्याला पेनने भरायचं आहे. पेनने भरून झाल्यावर त्याच्यावर खाली तुमचं ठिकाण, जिथं तुम्ही आहात, त्याच्यानंतर त्याची तारीख, की तुम्ही कोणत्या तारखेला ते भरलेलं आहे आणि तुमची स्वाक्षरी म्हणजे तुमचं साईन याच्यावरती करायची आहे. आणि हे सगळं करून झाल्यावरती त्या पेजचा तुम्हाला एक फोटो किंवा स्कॅन डॉक्युमेंट करून ठेवायचं आहे आणि मग ते आपल्याला भविष्यात पुढे जाऊन ह्या ॲप्लिकेशनमध्ये ते अपलोड करायचं आहे. आता हे डॉक्युमेंट स्कॅन करताना किंवा याचा फोटो काढताना एक लक्षात ठेवायचं की याची जी साईज असते ती 5 MB पेक्षा जास्त व्हायला नको आहे. म्हणजे एक डॉक्युमेंट तुमचं कमीत कमी मॅक्सिमम तुम्ही 5 MB पर्यंत जाऊ शकता. कमीत कमी त्याला काही मर्यादा नाहीये. 5 MBच्या वरती जर गेलं तर ते अपलोड होणार नाही आणि तुमचा फॉर्म पुढे प्रोसीड व्हायला तुम्हाला अडचण येणार आहे. तुम्हाला ॲप्लिकेशन या नारी शक्ती दूत ॲपमधूनच भरायचं आहे. दुसरं कोणतंही याला मेथड अवेलेबल सध्या नाहीये. तर हे ॲप्लिकेशन भरताना अगदी काळजीपूर्वक भरायचं आहे. घाई कोणतीही करायची नाही. कारण याच्यात जर काही चूक झाली तर सध्या तुम्हाला करेक्शनसाठी कोणताही वाव याच्यामध्ये नाहीये. भविष्यात ते करेक्शन येतील किंवा नाही येतील आपल्याला माहीत नाही. त्याच्यामुळे आपण भरतानाच काळजीपूर्वक हे ॲप्लिकेशन भरायचं आहे. म्हणजे याच्यामध्ये कोणतीही चूक होणार नाही. ॲप्लिकेशन सबमिट झाल्यावरती एक तुम्हाला रजिस्ट्रेशन त्याचा डिटेल्स तुम्हाला येऊन जाईल. तो तुम्ही स्टेटसमध्ये भविष्यात चेक करू शकता. याच्यानंतर कोणतीही प्रिंट काढायची नाहीये. ते कुठेही फिजिकली जाऊन तुम्हाला सबमिट करायचं नाहीये. तर आता आपण बघूया स्टेप बाय स्टेप की हे ॲप्लिकेशन फॉर्म तुम्हाला कसं भरायचं आहे. सगळ्यात अगोदर आपल्याला नारी शक्ती दूत ॲप करायचं डाउनलोड. आता तुम्ही प्ले स्टोअरमध्ये गेलेलात तुमच्या फोनमध्ये. प्ले स्टोअरमध्ये आपल्याला नारी शक्ती दूत नावाने ॲप सर्च करायचं आहे. जसं आपण आपलं Facebook, WhatsApp सर्च करून डाउनलोड इन्स्टॉल केलेलं आहे. आता हे आपण इकडे नारी शक्ती दूत लिहितोय. हे केल्यानंतर तुम्हाला ॲप सर्च होईल. तुम्ही पाहू शकता इथं ॲपचा आयकॉन आपल्याला दिसतंय. त्याच्यावरती क्लिक करायचं. नंतर आपल्याला इन्स्टॉल बटन जे खाली आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. आता हे ॲप डाउनलोड होत आहे तुमच्या फोनमध्ये. डाउनलोड झाल्यावरती आपण बघूयात. आता डाउनलोड झाल्यानंतर तुम्हाला खाली ओपनचा टॅब आलेला आहे ग्रीन कलरमध्ये. आता आपण ॲप हे ओपन केलेलं आहे. तर आपल्याला असं हे मुख्यमंत्र्यांचं चित्र इकडे दिसतंय. इथे आता आपल्याला सगळ्यात अगोदर आपला मोबाईल नंबर एंटर करायचा आहे. मोबाईल नंबर तुमचा जो तुम्ही देणार आहात तो मोबाईल नंबर एंट्री करा. त्याच्यानंतर लॉग इन बटनवरती क्लिक केल्यावर तुम्हाला एक ओ-टी-पी येणार आहे. तो आलेला ओ-टी-पी तुम्हाला इकडे एंट्री करायचा आहे. ओ-टी-पीची एंट्री झाल्यानंतर तुम्हाला व्हेरिफाय ओ-टी-पी या बटनावरती क्लिक करायचं आहे.
नंतर इकडे खाली 2 तुम्हाला ब्लू कलरमध्ये दिसतंय. तिथे अलाउवरती क्लिक करायचं आहे, म्हणजे तुम्हाला हे ॲप्लिकेशन पुढे अलाउ करेल. त्याच्यानंतर आणखी इकडे तुम्ही माहिती भरण्यासाठी तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता आपल्याला प्रोफाईल अपडेट करण्यासाठी वरती आलेलं आहे, की आपल्याला आपल्या इकडे प्रोफाईल अपडेट करायचं आहे. तुमचं पूर्ण नाव जे आधार कार्डवरती आहे तसं तुम्हाला इथं पूर्ण नाव भरायचं आहे. त्याच्याखाली आपण बघतोय, की इकडे ईमेल आयडीसाठी एक टॅब दिलेली आहे. तर ईमेल आयडी हा कंपल्सरी नाहीये. तुमच्याकडे जरी ईमेल आयडी नसेल तरी तुम्ही भरायची आवश्यकता नाहीये. तो कंपल्सरी नाहीये. तुम्हाला आता तुमचा डिस्ट्रिक्ट म्हणजे जिल्हा तुम्हाला निवडायचा आहे. आपण याच्यामध्ये बघू शकतो. जिल्हा आपण निवडलेला आहे पुणे. त्याच्यानंतर तुमचा तालुका तुम्हाला इकडे डिस्प्ले होईल. ज्या तालुक्यात तुम्ही राहता तो तालुका तुम्हाला इकडे निवडायचा आहे. तालुका निवडल्यानंतर इकडे महिलांचे प्रकार आहेत. त्याच्यामधलं सामान्य महिला तुम्ही सिलेक्ट करा आणि अपडेट करा. अपडेटवरती क्लिक करा. अपडेट बटनवरती आपण क्लिक केलेलं आहे. आता इकडे आपल्याला अलाउ बटनवरती क्लिक करायचं आहे पुन्हा एकदा. आता अलाउ बटनवरती आपण क्लिक करून झालेलं आहे. हे झाल्यानंतर आपल्याला आपल्या डिटेल्स इकडे दिसतं, की आपलं नाव वगैरे इकडे दिसतंय भरलेलं. हे झालं आपल्याला होम पेज जे होम बटन आहे तिकडे क्लिक करायचं आहे. ते क्लिक केल्यानंतर आपल्याला इकडे दिसतंय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. आता आपल्याला ॲक्चुअल फॉर्म आपला भरायचा आहे. याच्यावरती क्लिक आपण केलेलं आहे. हे क्लिक केल्यानंतर आपल्याला काय भरायचं आहे, तर आपलं संपूर्ण नाव. आपलं संपूर्ण नाव जे आधार कार्डवरती आहे त्याप्रमाणे आपल्याला संपूर्ण नाव इकडे भरून घ्यायचं आहे. नंतर तुम्हाला तुमचं पती किंवा वडिलांचं नाव, जर विवाहित असाल तर पतीचं नाव, अविवाहित असाल तर वडिलांचं नाव इकडे पूर्णपणे भरून घ्यायचं आहे. लग्नापूर्वीचं नाव कंपल्सरी नाहीये. तुम्हाला तुमची जन्मतारीख इथं भरायची आहे. जी तुमच्या डॉक्युमेंटवरती जन्मतारीख असणार आहे. उदाहरणार्थ जन्माचा दाखला असेल, तुमचा आधार कार्डवरती जन्मतारीख असेल, तर ती तुम्हाला इकडे भरायची आहे. आपण त्याच्यामध्ये वयाच्या अटी पाहिल्या होत्या, की कमीत कमी वय काय असावं, जास्तीत जास्त वय 65च्या वरती नसावं. त्यासाठी ही डेट असणं आवश्यक आहे. याच्यानंतर तुम्हाला तुमचा संपूर्ण पत्ता, जो तुमच्या आधार कार्डवरती असणार आहे, तो संपूर्ण पत्ता तुम्हाला इकडे भरायचा आहे. तर आपण बघूयात उदाहरण म्हणून आपण इकडे पत्ता भरतो आहे ॲप्लिकेशनमध्ये. त्याच्यानंतर तुम्हाला तुमचा जिल्हा इकडे निवडायचा आहे. ज्या जिल्ह्यामध्ये तुम्ही राहता, तो जिल्हा आपण इकडे भरलेला आहे. जिल्हा भरून झाल्यानंतर तुम्हाला तुमचा तालुका इकडे निवडायचा आहे वरती. तालुकानंतर तुम्हाला तुमचं शहर निवडायचं आहे, ज्या शहरामध्ये, गावामध्ये तुम्ही राहता. त्याच्यानंतर तुम्ही कोणत्या ग्रामपंचायतमध्ये, तुम्ही कोणत्या म्युनिसिपल कॉर्पोरेशनमध्ये राहता ते तुम्हाला तिकडे निवडायचं आहे. नंतर तुम्हाला तुमचा जो पोस्टल पिनकोड असतो आपला, तो पिनकोड इकडे टाकायचा आहे, जसा इकडे टाकलेला आहे. त्याच्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर, जो मोबाईल नंबर तुम्ही वापरता, जो सुरुवातीला टाकला होता, तो मोबाईल नंबर इकडे एंट्री करायचा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला तुमचा आधार कार्डचा नंबर इकडे पूर्ण टाकायचा आहे. आधार कार्डचा नंबर टाकून झाल्यावर तर आपल्याला खाली दिसेल तुम्ही कोणत्या शासकीय योजनेचा अगोदर फायदा घेत आहात का? होय असेल तर होय करून त्याच्या डिटेल्स भरायच्या आहेत, किंवा नसेल तर नाही सिलेक्ट करायचं आहे. ते झाल्यानंतर तुम्हाला तुमची वैवाहिक स्थिती, म्हणजे तुम्ही विवाहित आहात की अविवाहित आहात ते, किंवा घटस्फोटित असाल ते तुम्हाला इकडे सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यानंतर तुमचा जन्म परराज्यातला आहे का? असेल तर हो करायचं आहे आणि पुढच्या डिटेल्स भरायच्या आहेत. नसेल तर नाही म्हणून तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. आता तुमचं बँकेचं, ज्या बँकेमध्ये तुमचं अकाउंट आहे त्या बँकेचं संपूर्ण नाव तुम्हाला इकडे भरायचं आहे. नाव भरून झाल्यानंतर तुमचं बँक खात्यावरती तुमचं जसं नाव आहे, जे पासबुकमध्ये आहे तसंच्या तसं नाव तुम्हाला इकडे भरायचं आहे. हे तुमच्या आधार कार्डवरती जसं आहे तसंच नाव असणार आहे. ते तुम्हाला इकडे भरून घ्यायचं आहे. नंतर तुमचा बँकेचा खाते नंबर तुम्हाला पूर्ण इकडे भरायचा आहे. खाते नंबर मोठे असतात तर व्यवस्थितपणे न चुकता खाते नंबर आपल्याला इकडे भरायचा आहे. खाते नंबर भरून झाल्यानंतर तुमच्या बँकेचा IFSC कोड जो 11 डिजिटचा असतो तो तुम्हाला इकडे भरून घ्यायचा आहे.
तो भरून झाल्यानंतर तुम्हाला विचारणार की तुमचं आधार कार्ड तुमच्या बँकेच्या अकाउंटशी संलग्नित आहे का? असेल तर येस असणारच आहे. नसेल तर तुम्ही ते बँकेत जाऊन करू शकता आणि इथे होय ऑप्शनच सिलेक्ट करायचं आहे. नंतर आता आपल्याला हे डॉक्युमेंट्स जे आहेत ते अपलोड करायचे आहेत एक-एक करून. आपण पाहिलं की हे डॉक्युमेंट तुम्ही अगोदरच स्कॅन करून तुमच्या मोबाईलमध्ये ठेवलेले आहेत. तर हे सगळे डॉक्युमेंट आता एक-एक करून तुम्ही याच्यामध्ये अपलोड करायचे आहेत. आता डॉक्युमेंट्स आपले अपलोड करून झाले आहेत. खाली आता ॲक्सेप्ट हे दिसेल तिथे क्लिक करायचं आहे. तुम्हाला हमीपत्र दिसेल त्याला ओके खाली क्लिक करा ॲक्सेप्ट म्हणून आणि पुढे माहिती जतन करा या बटनावरती क्लिक करा. म्हणजे तुम्ही जी माहिती भरलेली आहे, जे डॉक्युमेंट्स अपलोड केलेले आहेत ते सगळे तुमचे पूर्णपणे सेव्ह होणार आहेत. आता असा फॉर्म दिसेल तुम्हाला की आपण हा भरलेला आहे. याच्यामध्ये हे डॉक्युमेंट्स तुम्ही अपलोड केलेले आहेत. ते सगळे डॉक्युमेंट्स तुम्हाला इकडे दिसतील. माहिती जतन केल्यानंतर तो ऑटोमॅटिक तुमच्या मोबाईलवरती एक ओ-टी-पी येईल. तो ओ-टी-पी तुम्हाला इकडे एंटर करायचा आहे. ओ-टी-पी टाकल्यानंतर व्हेरिफाय ओ-टी-पी या बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. हे क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा भरलेला फॉर्म इकडे दिसेल की तुमचा फॉर्म आता भरून झालेला आहे. तुम्ही त्याच्यावरती क्लिक करून पाहू शकता. आता तुम्ही पुन्हा एकदा तुमच्या ह्याच्यावरती आपण क्लिक केलेला आहे. तुम्हाला इकडे दिसेल की तुमचा हा फॉर्म नंबर एक नंबर जनरेट झालेला आहे आणि हा फॉर्म तुमचा सबमिट झालेला आहे. तर आता हा भरून झालेला फॉर्म तुम्ही पुन्हा एकदा ॲप्लिकेशनमध्ये क्लिक करून बघू शकता, की केलेले अर्ज या बटनावरती क्लिक करून तुम्हाला दिसेल तुमचा स्टेटस, की हा फॉर्म आपला भरून झालेला आहे. त्याला एक ॲप्लिकेशन जनरेट झालं आहे. हा कुठेही आपल्याला सबमिट करायचा नाही आहे. याच्यामध्ये जे काही अपडेट्स पुढे येणार आहे, ते तुम्हाला याच ॲपमध्ये दिसणार आहेत. तर याच्या थ्रूच आपण हे चेक करू शकतो आणि त्याला ट्रॅक करू शकतो, की हा आता नेमका कोणत्या स्टेटस आणि कोणत्या स्टेजला आहे, याच्यामध्ये काही त्रुटी आहेत का? सगळं आपण इकडेच बघू शकतो. तर आशा करतो की तुम्हाला फॉर्म कसा भरायचा हा व्यवस्थितपणे समजला असेल. तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा सबमिट करा. म्हणजे त्यांच्याही लक्षात येईल की हा फॉर्म नेमका आपण या पद्धतीने भरल्यावरती याच्यामध्ये कोणत्याही चुका होणार नाहीयेत. आणि त्याच्या अगोदर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण छान-छान विषय याच्यामध्ये घेऊन येत असतो. ते तुम्हाला शिकायला मिळतील आणि तुम्ही ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअरसुद्धा करा. तर आपण पुन्हा भेटूयात नवीन विषयासह येणाऱ्या शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता. तोपर्यंत धन्यवाद.